सज्जन हो, गेली 3 दिवस पूज्य बाबांचं अतिशय गोड रसाळ आणि संस्कृती संवर्धन आणि वेदांच्या प्रचार कार्याचं जीवनभर त्यांनी व्रत घेतलं असं पूज्य बाबा आणि मोठीचं चरित्र आपण पाहतो. सज्जन हो, आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्री वयाच्या 58व्या वर्षी असं ठरवतात की आता उर्वरित आयुष्य हे आपण आपल्या साधनेसाठी, स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी, ब्रह्मचिंतनासाठी म्हणून आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. पण संपूर्ण आयुष्य सद्गुरूंच्या सद्गुरूंनी दिलेल्या नामामध्ये घालूया असं ठरवून बाबा गोदेच्या काठी सावरगाव संगमेश्वर तालुका परतूर जिल्हा जालना इथे स्पष्ट स्वच्छ परमेश्वराच्या संकेतानुसार जाऊन पोहोचले. सज्जन हो, जेव्हा आपण आपलं आयुष्य भगवंताचं ध्येय घेऊन चालायचं ठरवतो त्यावेळेला तो परमात्मा, ते परब्रह्म म्हणजेच आपले सद्गुरू, त्या मार्गावर चालण्यासाठी, त्याच्या भक्तीमध्ये परिपूर्णता येण्यासाठी आपली सगळी व्यवस्था करतो. याचं एक आदर्श उदाहरण संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण सज्जन हो, संत हा जन्माला आल्याबरोबर संत असतो असं नाही, तर तो आपल्याला आचरून दाखवतो की तुमच्या माझ्यासारख्याच एका सामान्य कुटुंबामध्ये मी जन्माला आलेलो, तुमच्या माझ्यासारखीच सुख दुःख परिस्थिती मान अपमान हेही मी सहन केले, तरीही मी माझ्या ध्येयापासून कधी दूर गेलो नाही. माझं ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना करता करविता मी नसून तो आहे, तो आहे, तो आहे. आणि हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं. हे केवळ संतांच्या चरित्रातच नाही, तर तुम्ही आम्ही जरी आपण या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर क्षणोक्षणी दिवसागणी आपल्या पाठीशी आहे याची जाणीव त्या भक्तिरसाच्या भक्ती मार्गामध्ये जात असताना आपल्याला जाणीव होते. आपण काल पाहत होतो की पूज्य बाबांच्या 60 शांतीच्या निमित्ताने एक वेदस्वाहाकार करायचं शंकर महाराज कंधारकरांनी ठरवलं आणि बाबांनी ते वेदस्वाहाकार करतायत म्हणून ते मान्य केलं आणि त्याच्यासाठी कोल्हापूरचे प्रसिद्ध असलेले रसवैद्य, वेदशास्त्र जाणणारे, वेदसेवा करणारे वामनाचार्य गोकाकरांना बोलवायची त्यांनी अट घातली. वामनाचार्यांचा इतिहास आपण काल पाहिला आणि वामनाचार्यांना तो वेदेश्वर बटू स्वप्नामध्ये येऊन सांगतो की तू राजमहेंद्रीला जाऊ नकोस, उद्या तुला जिथे जायचं आहे तिथे मला घेऊन चल, असा स्वप्नामध्ये तो वेदेश्वर बटू वामनाचार्यांना सांगतो की ज्या वेळेला वामनाचार्य गोकाकराचा विचार करतात की आपण राजमहेंद्रीला जाऊ की जिथे गोदावरी समुद्राला मिळते, तिथपासून आपण आपल्याला रोज स्वप्नामध्ये दिसणारं जे दृष्टांत स्थळ आहे आणि जिथे अनुचतुर्देश्वर सांगतो की मला इथे नेऊन जा, मला इथे नेऊन जा, त्याचा शोध आपल्याला घेण्यासाठी आपल्याला राजमहेंद्रीला जायचंय. पण बटूचा आदेश की उद्या तू जिथे जाणार आहे तिथे मला घेऊन जा. आपण काल पाहिलं की आदल्या दिवशीच त्यांना या वेदस्वाहाकाराचं निमंत्रण मिळालेलं आहे आणि तिथे आता वामनाचार्य गोकाकर कोल्हापूरून संभाजीनगरला येतात आणि संभाजीनगरला पूर्णानंद स्वामी नावाचे एक संन्यासी असतात ज्यांचा आणि बाबांचा नित्याचा संबंध आहे.
ते पूर्णानंद स्वामी वामनाचार्य गोकाकरांना घेऊन संभाजीनगर, जालना, जालन्यावरून परतूरवरून धोतरदोडा आष्टी नावाचं जे गाव आहे तिथे येतात. इथून 14 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर बैलगाडीचा खडतर रस्ता 1968 साली आहे. आजही सावरगावला बस जात नाही. संकनपुरी नावाच्या गावाला तुम्हाला उतरून तिथून बैलगाडीने किंवा चालत आपण 2-3 किलोमीटरचं अंतर आपण आश्रमामध्ये आनंदाने पोहोचू शकतो. 1968 साली वामनाचार्य गोकाककर पूर्णानंद स्वामींच्या बरोबर अनुचतुर्वेदेश्वराला घेऊन त्यांनी सांगितलं म्हणून त्याच्या आज्ञेने आनंदाने आता निघाले की आता त्याला पाहिजे असलेल्या इच्छित स्थळी तो आपल्याला घेऊन जाणार याची पूर्ण खात्री. आणि वामनाचार्य गोकाककर सज्जनो आश्रमाच्या अलीकडे थोडा परिसर तिथपर्यंत येतात आणि जसा जसा सावरगावच्या बाबांच्या झोपड्यांकडे असं बोल जिथे बाबा राहत होते, जिथे स्वाहाकाराची तयारी होती, त्या परिसराच्या एक फरलांगभर अलीकडे पासून ते जे पाहत होते दृश्य, वामनाचार्य गोकाकरांचं अंग मोहरून गेलं. अंगावर रोमांच उभे राहिले आणि अत्यंत आनंद झाला की जे दृश्य गेले अनेक महिने मला भगवान चतुर्वेदेश्वर दाखवतोय तेच दृश्य मी आता साक्षात पाहतोय. ती उंच असलेली जागा की ज्या जागेवर ती पांढरी शुभ्र गाय यायची आणि तिच्या आचळातनं ती दूध खाली सोडायची, त्याच्या समोर असलेले 3 वृक्ष, एक औदुंबर, एक शमीच आणि त्याच्या बाजूला असलेल्या त्या 2 झोपड्या आणि त्या झोपड्यामध्ये राहत असलेले 2 ते महान सत्पुरुष दाम्पत्य, तो सगळा परिसर जो स्वप्नामध्ये अनेक दिवस पाहत होते तो त्यांना दिसत होता. आणि वामनाचार्यांचे डोळे भरून येत होते. हळूहळू हळूहळू एक पाऊल टाकत सज्जनो वामनाचार्य गोकाककर त्या वेद स्वाहाकाराच्या मंडपामध्ये झोपड्यांच्या समोर टेकड्यांचा परिसर असलेला तिथे येऊन पाहतात. आता तर स्पष्टच झालं ते शमीचं झाड, ते औदुंबराचं झाड आणि त्या बाजूला असलेल्या 2 झोपड्या आणि तो उंच वटा असलेली ती जागा दिसत नव्हती. ती फक्त पांढरी शुभ्र गाय. डोळे भरून आले. त्यांना राहावे ना, इतका मोठा समाज तिथे त्या अरण्यामध्ये जमलेला आहे वेदस्वाहाकारासाठी. आणि सज्जनो परमेश्वराची त्या वेद उद्धार करण्याची काय अप्रतिम योजना आहे बघा. 1940 पासून तर 1967-68 पर्यंत वामनाचार्यांचा साधनेचा काळ. वामनाचार्यांनी वेदांची सेवा केली 26 वर्ष. गायत्रीचं पुरश्चरण केलं आणि या पुरश्चरणाचा त्यांनी केलेल्या परमेश्वरांनी आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केलेली जी वेदसेवा होती त्या वेदसेवेची फलश्रुती तो अनुचतुर्वेदेश्वर त्यांना प्राप्त झाला. त्या अनुचतुर्वेदेश्वराची सुद्धा गेली 18-19 वर्ष, जवळपास 1.5 तप वामनाचार्यांनी घरी सेवा केली. आणि तो अनुचतुर्वेदेश्वर सांगतो की आता मला तिथे घेऊन जा. हा एक महान सत्पुरुष आणि दुसरा महान सत्पुरुष की ज्यांनी जाणत्या वयापासून संस्कृत भाषा, संस्कृती आणि गुरुकुल चालवून याचा प्रचार आणि प्रसार केला, असे आदरणीय बाबा. असे 2 सत्पुरुष जेव्हा तिथे त्या वेदस्वाहाकाराच्या मंडपामध्ये एकत्र आले, एकमेकांना पाहून नमस्कार केला, आलिंगन दिलं, कितीतरी वेळ त्या पवित्र मंगलमय अशा भेटीमध्ये दोघांच्याही खांद्यांवर एकमेकांचे अश्रू पडत. ती भेट झाली आणि काय परमात्म्याची योजना असते. आणि पुन्हा पुन्हा मला तुम्हाला सांगावं वाटतं की या घोर कलियुगामध्ये, या 20व्या शतकामध्ये असं घडू शकतं का? घडलंय. म्हणून आपण कधीच असा विचार नाही करायचा नाही आता आपलं काय होईल, आपलं तर जपच नाही, आपण तर काहीच केलं नाही.
त्याच्यासाठी रामानंद महाराज आजवरी जाहले जे जाहले समज, आजपर्यंत जे झालं ना झालं. आत्ता सुरू केलं तरीही आपल्याला तो भेटणार आहे. नक्की तो परमेश्वर भेटणार आहे. फक्त आपलं अंतःकरण, आपली तळमळ वाढवणं हे आपल्या हातात. असं नित्य वाटलं पाहिजे की भगवंता अजून तू मला भेटत नाही. सत्पुरुषांची काय तळमळ असते भगवंताच्या दर्शनाची. जेवढी तळमळ आपल्याला आपल्या प्रापंचिक सुखाची असते त्याच्या कैक पटीने जास्त सत्पुरुषांना भगवंताच्या दर्शनाची, भगवंताच्या भेटीची आस. सज्जन, हे आपल्याला वाढवायचंय आपल्या आयुष्यात. दोघांची भेट झाली आणि वामनाचार्य गोकाकारांना तो एवढा मोठा सगळा ब्रह्म बनून जातो. बाबांचे सगळे पाठशाळेतले विद्यार्थी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले, आध्यात्मिक क्षेत्रातले मान्यवर तिथे आलेले होते. आणि या सगळ्यांना पाहून, तो परिसर पाहून वामनाचार्यांना राहवलं नाही आणि त्यांनी आदरणीय बाबांना अशी विनंती केली की काही गोष्टी, काही हितगुज माझ्या मनात आहे, मी सगळ्यांना सांगू का? बाबांना इतका आनंद झाला. अहो म्हणाले, तुमचं दर्शन व्हावं, तुम्ही या स्वाहाकाराला यावं, तुमची इतके वर्षांची वेदांची सेवा आहे, तुम्ही होऊन जर सगळ्यांशी हितगुज साधू इच्छित असेल तर याच्यासारखा आनंद नाही. आणि वामनाचार्य गोकाकरांनी स्वतःचा जीवनपट 1942 पासून 40-42 पासूनचा आपला सगळा जीवनक्रम, आपल्या जीवनात घडलेल्या दिव्य घटना, झालेलं वेदांचं दर्शन, झालेली वेदांची सेवा, झालेलं गायत्री पुरस्चरण, त्याच्यानंतर मिळालेलं अणुचतुर्वेदीश्वर आणि त्याची सगळी इच्छा, त्याचे दृष्टांत सगळ्यांना सांगितलं आणि दाखवलं की हा स्फटिकाचा अणुचतुर्वेदीश्वर तुम्हा सगळ्यांना दर्शनासाठी मी घेऊन आलो. आणि हा अणुचतुर्वेदीश्वर इथून पुढे त्याच्या आज्ञेने तो आता आदरणीय कस्तुरी शास्त्रींच्या जवळ राहण्यासाठी आलाय. त्यांचा तो मी त्यांना सुपूर्द करण्यासाठी आला. सज्जनो, किती गोड योजना असते. परमात्म्याने काय ठरवलेलं असतं आपल्याला माहिती असतं. म्हणून मग करत राहावं. पुन्हा एक वाक्य महाराजांचं आठवले. महाराज म्हणाले, नाम कसं घ्यावं, किती घ्यावं? आंधळ्यासारखं घ्यावं. एक आंधळा माणूस बसवला, त्याला सांगितलं या टाकीतलं पाणी या टाकीत टाकत राहा. त्यांनी घ्यायचं टाकीत, त्याला दिसतच नाही कोणती भरली कोणती रिटर्न. तो जसा पद्धतीने सारखं पाणी टाकत राहील तसं सारखं नाम घ्या. किती घ्या? शेवटच्या श्वास. म्हणजे श्वासही जावा पण नाम मागे राहा. इतकं नाम आपल्याला घेण्याच्या अभ्यासासाठी हा सगळं चरित्र इतकं 3-3, 4-4 दिवस कशाला सांगायचं? अरे हा सत्पुरुष इथे आपल्या तुमच्या माझ्यामध्ये राहिला, तुमच्या माझ्यासारखा प्रपंच केला आणि तो नराचा नारायण झाला. आपल्याला कधी प्राप्त नाही होईल अशी तळमळ रोज लागण्यासाठी रोजचं माझं आपलं सांगणं. आणि हे मी तुम्हाला सांगत नाही, हे मी माझ्या मनाला सांगतो. आणि माझ्या मनाला सांगत असताना सहजतेने तुमच्यापर्यंत असतो. सज्जनो, अशी तळमळ आपल्याला प्रत्येकाला लागली पाहिजे. लागेल का? त्यांच्या कृपेने लागेल. पण अभ्यास आहे. आपल्याला वाटलं पाहिजे की नाही, मला हे करायचं. खूप प्रपंच केला. प्रपंच कुठे थांबायचं? बाबांनी दाखवून दिलं. एवढं उच्च स्थानावर होते, एवढ्या पदव्या मिळत होत्या, इतकी प्रसिद्धी मिळत होती, आता पैसाही मिळायला सुरुवात झाली होती. त्या क्षणी बाबांनी ठरवलं, आता वाजत असतं. आणि काय करायचं? नाम. काय सांगू मला, 89 साली मी MSc फर्स्ट इयर फायनलला होतो. आणि त्यावेळेला संभाजीनगरला शिकत असताना बाबांचे मोठे चिरंजीव डॉक्टर DY कस्तुरे म्हणून तत्कालीन मराठवाडा विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्सचे हेड होते डिपार्टमेंट. आणि बाबांना काही औषधी आश्रमामध्ये पोचवायचं होतं म्हणून मला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तू आश्रमात जाशील. आनंद झाली. बाबांची ती औषधी घेऊन गेलो. 2 दिवस तिथे बाबांच्या सहवासात राहायला मिळालं. बाबांची तब्येत उत्तम होती. आणि अज्ञान मी लेकरू, बाबा म्हणजे आपल्या वहिनींचे आजोबा, म्हणजे आपले पण आजोबाच, या भावनेने त्यांच्याशी एखादा नातू इतक्या सहजतेने सगळ्या विषयांवर चर्चा करेल, गप्पा मारेल. चर्चा नाही, गप्पाच. तेव्हा मी बाबांना विचारलं, बाबा तुमचे सद्गुरू कोण? असं विचारावं का आपण किंवा काय? पण काय होतं, पूज्य श्री महाराज सुद्धा देहात असताना असा महाराज म्हणून काही दबाव, असा रुबाब किंवा काही असं गांभीर्य किंवा काही भीती, सत्पुरुषच.
सद्गुरू प्रल्हाद महाराज ज्यांच्या ज्यांच्या घरी जायचे ना, त्या सगळ्या लेकरांना असं वाटायचं की आपल्या आजोबाच आहे. माझा विवाह झाल्यानंतर आम्ही सिंदखेड राजाला, आमच्या गावात देऊळगाव सिंदखेड राजा, खेरडाच्या परिसरात गेलो. माझ्या पत्नीने मला विचारलं, सगळ्यांच्या घरी गेल्या एकाच आजोबांचा फोटो दिसतो म्हणे. म्हटलं ते आजोबा नाही, ते सगळ्यांचे सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणून सगळ्यांचे फोटो. इतकं सामान्यपणे वागलं. आणि बाबांना विचार, बाबा म्हणाले, अरे काय सांगू, इतक्या सहजतेने बाबांनी सांगितलं. अरे म्हणाले, काय झालं म्हणजे जालन्याचं बांधकाम मंदिराचं सुरू होतं. म्हणजे ही गोष्ट आहे 1925. आणि तेव्हा काय व्हायचं म्हणे, रामानंद महाराज सगळ्यांना सेवेला बोलवायचे. तो चुना गाळून घ्यायचा, दळायला लागायचा. तर तो चुना दळताना मोठं दगडाचं चाक आणि त्याला हे लावून असं सगळ्यांनी मिळून फिरवायचा. तो चुना गाळून मग राम मंदिर, तेव्हा सिमेंट नव्हतं, तर त्या सेवेसाठी मंदिरात पाणी घालण्यासाठी म्हणून मी, नानाचार्य, तात्या मोठे होते म्हणे, तात्या पण यायचे. आम्ही लहान होतो म्हणे. म्हणजे महाराजांचा जन्म 1893, बाबांचा जन्म 1908. दोघांमध्ये 7 आणि 8 15 वर्षांचा अंतर. श्री महाराज बाबांपेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. तरी पण महाराज बाबांना यज्ञेश्वर अण्णा म्हणायचे. यज्ञेश्वर. कोणताही धार्मिक विधी, काही प्रसंग, काही असेल विचारायचं असेल, महाराज म्हणायचे त्यांना विचार, यज्ञेश्वर. तर म्हणाले, मी तेव्हा रामानंद महाराज देहात होते. बाबांनी रामानंद महाराजांना पाहिलं, त्यांच्याबरोबर सेवा करायला मिळाली राम मंदिरात. तर तेव्हा एकदा काय झालं म्हणाले, श्री महाराज आपले प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे रामानंद महाराजांचा अनुग्रह त्यांना जाऊन हे कर. मी रामानंद महाराजांकडे गेलो. 1927 ची घटना असावी कदाचित. तर रामानंद महाराज म्हणजे, महाराज मला अनुग्रह द्या. तेवढे, अरे नाही, भगवतजीच आहे आपल्या महाराजांचं. पुन्हा यांच्याकडे नाही. अरे ते असताना मी कसा, तुला भाग्य मिळाले, मला ज्यांचा अनुग्रह मिळाला त्या माझ्या सद्गुरूंचा अनुग्रह घेणं जास्त श्रेष्ठ का माझा म्हणाले. मला तेही पटलं. म्हणे पुन्हा रामानंद महाराजांकडे. रामानंद महाराज म्हणे, महाराजांना बोलवलं, यांना अनुग्रह द्या. आणि मग प्रल्हाद महाराजांनी पूज्य श्री महाराज आपल्या बाबांना नामाचा काही प्रश्नच नाही. अखंड नामाचा अभ्यास, ब्रह्मचिंतन, किती आचरण. मी म्हटलं ना, प्रति श्री महाराज. विषय चालला होता अनुचतुर्वेदेश्वराचं सगळ्यांना दर्शन झालं. आणि अनुचतुर्वेदेश्वर तिथेच बाबांच्या जवळ राहिला. स्वाहाकार संपला. 68 साल मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अष्टमी बाबांचा वाढदिवस 1968 साली हे झालं. पौष, माघ, फाल्गुन, चैत्र 4 महिने अनुचतुर्वेदेश्वराला बाबांनी त्याचा अभिषेक हे ते सगळं सुरू केलं. आणि या 4 महिन्यात अनुचतुर्वेदेश्वराची स्थापना करण्यासाठी निश्चय झाला. आणि अक्षय तृतीया 1969 साली, म्हणजे दिनांक 19 मे 1969. मुख्य लक्षात ठेवा, अक्षय तृतीया 1969. म्हणजे पूज्य श्री महाराजांनी 79 ला दिलं ठेवलं. त्याच्या 10 वर्षांनी 19 मेला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सगळी कथा बाबांनी महाराजांना सांगितली आणि विनंती केली, बाबा या चतुर्वेदेश्वराच्या मंदिराची निर्मिती करायची, चतुर्वेदेश्वराची स्थापना करायची, आणि त्याच्यासाठी आपण येणं गरजेचं आहे. सज्जनो, जगातलं एकमेव चतुर्वेदेश्वराचं मंदिर, जगातलं एकमेव असलेलं चतुर्वेदेश्वराच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूज्य श्री महाराज, पुन्हा वामनाचार्य गोकाककर, पूज्य बाबा पूर्णानंद स्वामी अशा महान सत्पुरुषांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या हस्ते 19 मे 1969 साली चतुर्वेदेश्वराचं छोटं मंदिर, एक सुंदर महादेवाची पिंड, तांब्याचं त्याला संपुट केलेलं,
त्या चतुर्वेदेश्वराच्या महादेवाच्या पिंडीवर चार दिशेला चारी वेदांच्या पंचधातूच्या मूर्त्या आणि तो छोटा अनुचतुर्वेदेश्वर एका चांदीच्या वाटीमध्ये असं तिथे स्थापन करण्यात आला. सज्जनो, त्या अनुचतुर्वेदेश्वराला त्या सगळ्याला रोज व्यवस्थित रुद्राचा अभिषेक, एकादशीला पवमानाचा अभिषेक आणि अतिशय शांतपणे बाबा जिथे नामचिंतनाला गेले होते, परमेश्वर म्हणाला तुला केवळ नामचिंतन नाही तर तुला आता वेदांचं कार्य करायचं. आणि सज्जन हो, ब्रह्मचिंतन, वेदकार्य, बाबांची दिनचर्या पहाटे 3:30ला सुरू व्हायची. 3:30ला उठणं, शौच मुखमार्जन करणं, ध्यान, मानस पूजा, व्यायाम, सूर्योदयापूर्वी स्नान, सूर्योदयाला 3 अर्घ्य, गायत्रीचा जप, पूजा, हे सगळं करेपर्यंत 8, 8:30. त्याच्यानंतर बाबांचा अन्निक, त्या दरम्यान हे सगळं होईपर्यंत, हे सगळं झाल्यानंतर मोठ्याने पॅरल त्यांच्या समांतर त्यांच्या बरोबर उठावं, अंगण सडा, जप, ध्यान आणि मग पहिला विद्यार्थी तिथला पाठशाळेमध्ये कमलाकर सुधाकर जोशी नावाचा विद्यार्थी हा शिक्षणासाठी म्हणून तिथे आला आणि त्याच्यानंतर एक 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 विद्यार्थी यायला सुरुवात झाली. आणि पुनश्च त्या जंगलामध्ये 2 झोपड्या, अनुचतुर्वेदेश्वराचं मंदिर, छोटासा सभा मंडप टिनांचा घालून दिलेला, समोर ते 3 वृक्ष आणि ज्या ठिकाणी सज्जन हो वामनाचार्य गोकाकरांना ती गाय आपल्या आचळातून दूध टाकताना दिसायची, अगदी त्याच ठिकाणी आज अनुचतुर्वेदेश्वराचं मंदिर आपल्याला सावरगावला पाहायला. हळूहळू अनेक विद्यार्थी शिकायला यायला लागले आणि पुन्हा तिथे पाठशाळा, वेदांची शाळा सुरू झाली. सगळं करत असताना ऋग्वेद आणि यजुर्वेदाचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये खूप होते, पण अथर्वण वेद आणि सामवेदाचे विद्यार्थी महाराष्ट्रात बोटावर नाही कांड्यावर बसणे इतकेच राहिले. अशा वेळेला बाबांनी असा विचार केला की आता आपल्या या वेदपाठ चतुर्वेदेश्वरामध्ये अथर्वणवेद आणि सामवेद शिकवणारे आपले कोणीतरी विद्यार्थी तयार व्हावे. म्हणून बाबांनी कृष्णा पळसकर आणि देशिक कस्तुरे त्यांचा नातू ज्ञानेंद्र कस्तुरेंचा, विशाल कस्तुरेंचा धाकटा भाऊ, हा 10वी झाला होता, त्याला अथर्वण शिकवायला आणि त्याच्याबरोबर अजून दिनकर जोशी नावाचा या कमलाकर जोशींचा धाकटा भाऊ, त्याला अथर्वणवेद शिकण्यासाठी पाठवलं. आणि कृष्णा पळसकर आणि अजून त्याच्याबरोबर एका विद्यार्थ्याला कर्नाटकामध्येच सामवेद शिकण्यासाठी म्हणून 2 विद्यार्थी 8-8, 10-10 वर्षांसाठी तिकडे पाठवले. 8 वर्षांनंतर हे 4 विद्यार्थी, 2 सामवेदाचे आणि 2 अथर्वणवेदाचे तयार होऊन आले आणि मग ते आश्रमातच थांबले. आणि त्यांनी मग अथर्वणवेद, सामवेद, यजुर्वेद शिकवायला तर गुरुजी होते, विद्यार्थी होते, ऋग्वेद शिकवायला विद्यार्थी आणि गुरुजी होते. आणि अशा तऱ्हेनं 4ही वेदांचं शिक्षण. त्याच्यानंतर याबरोबर बाबा स्वतः शास्त्र सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असत. अशा प्रकारचं उत्कृष्ट प्रकारे हे सगळं चाललेलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय सांगू, मोठ्याईला त्याला आश्रमामध्ये येणारे आता विद्यार्थी म्हणजे पालक काही दिवसांनी यायचे झोपायला. मग हळूहळू टिनांची शेड, टिनांच्या रूम तयार झाल्या, विहिरीला पाणी भरपूर लागलं. थोडीफार शेती, जी 5 एकर शेती रावसाहेब कुलकर्णींनी दिलेली होती, त्यातली काही शेती म्हणून करून त्याच्यातून अन्नधान्य निर्माण व्हायला लागलं. बाबांनी कधी कुठे कोणासमोर हात कधीच पसरला नाही, पण परमात्मा अनेक लोकांना तिथे पाठवून दान करण्याची योजना करायची. असा हे सगळं चाललं असताना बाबांचं ब्रह्मचिंतन, लेखन, चतुर्वेदेश्वराची स्थापना, असं हे सगळं चाललं असताना एक दिवस रात्री एका विद्यार्थ्याचे पालक आले मुलाला भेटायला.
आणि बाबांचं आता हे आले त्यांना काहीतरी करा. रानामध्ये कशाचं दूध आलं काय, जेवायला बसले ते पालक आणि बाबा रात्रीची दशमी खायला बसले. उत्तम खीर केलेली. ते पालक म्हणाले, काय सुंदर मोठ्याने खीर केली आईसाहेब, काय सुंदर खीर केली. मोठे म्हणाली, चांगली झाली का, आवडली का? फारच गोड बोलायची मोठी, काय आवडली का? अहो पण म्हणाले ती बिन दुधाची. अहो ते म्हणाले याच्यात तर दूध दिसतंय. ते म्हणाले गाईचं दूध नाहीये ते, किंवा म्हशीचं पण नाही. ते आले म्हणून शेंगदाणे त्यांनी मोठ्याने भिजू घातले होते. ते वाटा परवंटा मिक्सर करून आणि त्याचं दूध काढून खीर केली. ती खीर इतकी अप्रतिम झाली की प्रत्यक्ष दुधापेक्षाही सुंदर. त्याचं कारण काय होतं सज्जन? अखंड नाम. मोठेला कामात माळ घेऊन मोठेला विचारलं म्हणे, माळ घेऊन मला वेळच नाही मिळाला, पण रोजचा मोठेचा सगळं काम करून 25,000 म्हणजे 250 माळा जप. त्याचं कारण प्रत्येक काम मोठे अतिशय कमी बोलायची, आवश्यक तेवढं विद्यार्थी, पण सगळ्यात जास्त तिलाच बोलू लागायचं बाबांपेक्षा. पण सगळंच पाहायचं. इथे असताना किराणा, भाजी, कपडा, लत्ता, येणार जाणार, सोनं काय काय ते सगळं. बाबा कधीही पिशवी घेऊन बाजारातही गेले नाही. किराणा. आणि बरोबर आहे की एवढा मोठा महान सत्पुरुष जन्माला जर आला तो किराणा आला, भाजी आणायला आला का नाही याची जाण पत्नीलाच. कधीच केलं. वयाच्या 16व्या वर्षी हे कळालं की माझा पती किती आदर्श, माझा पती किती मोठा आहे, तो कोणत्या कार्यासाठी जन्माला आला. त्यांना किराणा भाजी आणण्यासाठी गेला. हे सगळे कष्ट स्वतः सुरुवातीला मोठी करायची. हळूहळू विद्यार्थी आल्या, त्या वेगवेगळ्या घरातल्या वेगवेगळ्या संस्कारांमधल्या आलेल्या विद्यार्थ्यांकडनं काम करून घेणे साधी गोष्ट. पोकळ पोळी नावाचा एक पदार्थ मोठी इतका सुंदर करायची, काय सगळं, काही ओव्हन नाही, काही नाही, काही अप्रतिम प्रत्येक पदार्थ. आणि अत्यंत काटकसर. चतुर्वेश्वराला एका शिष्याने 10 लिटर तेल आणून दिलं दिवाला. बाबा म्हणले चतुर्वेदेशाच्या मंदिरातच ती कॅन ठेवावं. एक दिवस इकडे आला की 25-30 विद्यार्थ्यांना फोडणी द्यायला तेलच नव्हतं, म्हणजे आणायचं राहिलं होतं. आणि सावरगावला तेल म्हणजे 15 किलोमीटर दूर. अनावधानाने काहीतरी झालं आणि आता फोडणी द्यायला तेल नाही. हळूच कोणीतरी जाऊन विचारलं बाबांना की इकडचं तेल संपलेलं आहे, चतुर्वेदेश्वराच्या मंदिरातल्या तेलातल्या टाकीत मग तेल घेऊ का, आल्यावर पुन्हा त्याच्यात टाकू. बाबा म्हणाले ते चतुर्वेदेश्वराचं आहे, आजच्या दिवस तसं दाखवता आलं तर बघा. आणि बिना तेलाची फोडणी दिलेलं उत्तम आमटी सगळ्या विद्यार्थ्यांनी कुस्करून जेव्हा आपल्या परिवारामध्ये ताई आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये गेल्या की विष्णू सहस्त्रनाम सुरू, आणि पूर्ण स्वयंपाक तर बोलतच नाही, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतात. त्यांच्या हातचा स्वयंपाक अप्रतिम मधुर असतो. आपल्याला किती शिकायचं, आपण काही असे नियम करा की स्वयंपाक केला की नाही नामच घ्यायचं, किती शिकायचं. अखंड सगळ्या गोष्टी. आणि कामाची निपुणता आणि कामाची स्वच्छता, कामाचा उरक, कामाचं नियोजन, घरात असलेल्या वस्तूंचं नियोजन मोठे करणं शिकतात. दूध तापवलेलं भांडं असायचं. इतक्या विद्यार्थी पुढे गोशाळा झाली, मग दूध आलं, खूप दूध यायला लागलं. मग मोठ्या पातेल्यामध्ये 5-6 लिटर दूध सगळं तापवून विद्यार्थ्यांना देऊन मग झाल्यानंतर ते पातेलं तसंच राहायचं. त्याच्यावरची साय काढून ते विरजन लावलं जायचं. पण भांड्याला लागलेलं साय आणि खालच्या बुडाला लागलेली साय वाया जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडस कोमट पाणी घालायचं आणि ते सगळं पाणी कणकीमध्ये घालून ती कणिक त्याला पुसून घेऊन यातलं पातेलही स्वच्छ, त्यातली सगळं साय, लोणी, वॉटेवर काय असेल ते सगळं जसंच्या तसं मोरीमध्ये न जाता पोटामध्ये
तूप केल्यानंतरची जी काही पेरी राहते ना, ती खरपूस त्याच्यात गुळ घालून पोळी करायची किंवा थालीपीठांमध्ये ती वापरायची, पण वाया नाही जायचं. कारण ते मिळवण्यासाठी किती कष्ट झाले त्याची जाण, आणि ते माझ्या इतक्या लेकरांना मला खाऊ द्यायचं, ते वाया जाता का? केवढं मला सांगा, प्रपंच करावा नीटका मग परमार्थ भावे विवेका, कसं जमलं असेल? अशा थोड किती किती म्हणून मोठे विषय सांगा, कधीच कधीच कुठल्याच बाबतीत. तर म्हणून ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जाया, जाया म्हणजे पत्नी, जाया शब्दाची व्याख्या दिलेली सज्जन. तो ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतो, सा जाया जाया भवती यस्या जायते पुनः, असा एक श्लोक ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये येतो. त्याचा अर्थ असा आहे सज्जन हो, की आपल्या पत्नीच्याच पोटी तिचा पतीच पुत्र रूपाने जन्म घेत असतो. आदरणीय मोठी आई, काय सांगू तुम्हाला, आज केवळ आपल्या मुलांचीच माता नव्हती, तर बाबांच्या व्रतानुगमनामुळे त्यांचंही मातृत्व अधिक व्यापक झालेलं होतं. या मातृत्वात आता त्यांच्या तपपूत पतीचाही समावेश. म्हणून अगदी सोप्या भाषेत आपण म्हणतो की ती क्षणाची पत्नी असते, अनंत काळाची माता असते. पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो, इतकं मृदू बोलणं, इतकं गोड बोलणं केव्हा होऊ शकेल? जेव्हा अंतःकरणात असेल. त्या अंतःकरणात किती प्रेम असेल, अतिशय. बाबा कधीच काही मागायचे, म्हणजे 3:30 पावणे 4ला उठलेले बाबा पाणी देखील संपूर्ण पूजा अन्नी तर बरोबर मुठेच्या वेळा ठरलेल्या होत्या. अहो, पाणी घेताना किती वेळ झाला, उठून पाणीच नाही घेतलं, तुम्ही पाणी पिता का? दूध ठेवलं, दूध घेता का? दशमी करू का? आजही खाता का? बाबांनी औषध, काय संसार, आदर्श संसार, आदर्श संसार, आदर्श. आणि असं हे सगळं सज्जन मी तुम्हाला काय सांगू, अनेक वर्ष आश्रमात सुद्धा पुन्हा विद्यार्थ्यांची संख्या झाली, खूप विद्यार्थी आले, सगळे उत्तम शिकले. आपापल्या गावी जाऊन बाबांनी एकच सांगितलं, आज तुम्ही इथे शिकता आहात, उद्या तुमचं शिक्षण झाल्यानंतर, तुमचा व्यवसाय प्रपंच सुरू झाल्यानंतर दरवर्षी निदान एका विद्यार्थ्याला तरी तुम्ही जे शिकलात ते विनामूल्य शिकवा. बाबांच्या अनेक विद्यार्थ्यांनी आज मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये, पुण्यामध्ये, वेगवेगळ्या गावात जिथे जिथे ते स्थायिक झाले, कोणी खेड्यात आहेत, कोणी शहरात आहेत, कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी, अनेक विद्यार्थ्यांनी पाठशाळा सुरू केल्या. आणि त्या पाठशाळा अगदी आपल्या परभणीपासून तर पुणे, संभाजीनगर, पुणे, इकडे तिकडे ते विद्यार्थी बाबांचा आदर्श घेऊन त्या पाठशाळा चालू. इतकं वेद कार्य बाबांचं सुरू होतं. आनंदाने केवळ स्वतःचा वंश त्यांनी वाढवला नाही सज्जन हो, तर ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या पतिदेवांच्या सहवासात मोठी आई अतिशय समाधानी, अतिशय संतुष्ट पहिल्यापासून होती. बरं, मोठ्याला कधीच कोणत्या गोष्टीचा मोह नाही. अंगावर काही दागिने असावेत, कसं शक्य? 30 रुपये पगार आणि 35 विद्यार्थी आपल्या घरी शिकायला आहे, कसा केला असायचा? अशात कोणता मोह? कधीच नाही. अमुक एक गोष्ट पाहिजे म्हणून कधीच त्रागा मोठ्याने कधी केली नाही. स्नान झाल्यानंतर छान असं मोठं मेन लावावं, त्याच्यावर कुंकू लावावं, कानामध्ये कुड्या मोत्यांची, एक मंगळसूत्र. चेहऱ्यावरची प्रसन्नताच इतकी होती की त्या प्रसन्नतेपुढे कुठली वस्त्र किंवा कुठले अलंकार फिके पडावे. ऋषितुल्य माणसाबरोबर संसार करणं
असं आपण म्हणतो. पण माझंही तेच ध्येय आहे, आजच्या भाषेत माझंही तेच पॅशन आहे की जे नवऱ्याचं हे जर धरून आपण जगलो आणि एका उच्च कार्यासाठी आपण जन्माला आलो. आहार विहार मैथून, निद्रा आणि मैथून एवढं प्राणी पण करतात, त्याच्यासाठी आपण जन्माला आलो का? मला परमेश्वराने जन्माला घातलं, कालचंच प्रवचन आहे की मी फक्त भगवंतासाठीच जन्माला आलो. महाराज म्हणाले आपल्या मनामध्ये काय असतं की मी कशाला जन्माला आलो, हे 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 होत राहणार. आला खायला प्यायला लागणार, आहार विहार लागणार, तो करा, पण ते माझ्या जीवनाचं ध्येय नाही. हे ज्यांना कळलं ते नराचे नारायण झाले. आणि सावरगाव सारख्या एका आडवळणाच्या वाहतुकीच्या सोयीपासून दूर असलेल्या अरण्यामध्ये सुद्धा अत्रि ऋषी, वशिष्ठ ऋषींच्या पत्नीने ज्या पद्धतीने जीवन जगलं, अगदी तसं जीवन 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये मोठ्यांनी जगून दाखवलं. अत्यल्प सुखसोयी, सभोवती वन परिसर, अधूनमधून होणारे साप विंचवांचं दर्शन, अशा भयद आणि क्लेशकारक परिस्थितीत सुद्धा मोठे कधीच विचलित झाले, कधीच. त्यांनाही मुलं होती, त्यांनाही सुना होत्या, त्यांनाही नातू होते, जावाई होत्या, लेकी होत्या. कधी मुलीकडे जाऊन 4 दिवस राहण्याचं वेळच झाली. पण शेवटच्या क्षणापर्यंत किती काम होत. आपल्याला आपल्या 2 लेकरांचं 12वी होईपर्यंत आपल्या जीव मेटाकुटीला येतो सिद्ध. इथे सारख्या बॅचेस सुरू आहेत. सोच हा गेला की तो गेला की तो गेला की शेवटपर्यंत चौकी करताना इतरांची मुलं आपल्या घरी आणून त्यांचं सगळं करणं, दुखणं पासून किती आवड. आणि हे सगळं मोठ्याने अतिशय आनंदाने सज्जन होते. काही काही गोष्टी इतक्या सुंदर आहेत. आणि बाबांचं जीवन आपण पाहिलं की जीवनभर संस्कृत आणि संस्कृती आणि उत्तर आयुष्यात परमेश्वराने दिलेली वेदरक्षणाची जबाबदारी, वेदकार्य, इतकं सगळं करून त्यासाठी कष्ट सोसले, क्लेश सोसला, त्याग केला, व्यक्तिगत सुखदुःखांकडे कधीच पाहिलं दोघांनी देखील. आणि हे सगळं करत असताना संस्कृत पाठशाळा स्थापन, संस्कृत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, बहिशाल व्याख्यानमाला, प्रवचन, या सगळ्या माध्यमांद्वारे आपल्या धर्म संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा प्रचार आयुष्यभर करून सावरगावला आले ब्रह्मचिंतनासाठी. तिथे परमात्म्याने चतुर्वेदेश्वराची स्थापना, 4 वेदांचं कार्य, वेद स्वाहाकार, हे सगळं सगळं सुरू झालं. आणि या दरम्यान पाहता पाहता सज्जनो राष्ट्रपतींचं पत्र आलं, वेगवेगळे पुरस्कार. मी तुम्हाला पुरस्कारांची लिस्ट आता सांगत नाही. जिजामाता गौरव पुरस्कार छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिलेला, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलेला नानासाहेब पेशवे पुरस्कार, विद्यानिधी पदवी आधी मिळाली होती, महामहोपाध्याय पदवी मिळाली होती. अनेक पुरस्कार असे मिळत असताना एक दिवस दिल्लीवरून पत्र आलं की आपल्याला राष्ट्रीय पंडित म्हणून आपला सन्मान केंद्र शासनाच्या वतीने करायचा आहे, आपण यावं. बाबांनी विनम्रतेने त्यांना पत्र लिहिलं. आपल्या मनामध्ये मला हा पुरस्कार देण्याची इच्छा निर्माण झाली, त्याच वेळेला तो मला प्राप्त झालाय. माझ्या नैमित्तिक कार्यामध्ये म्हणजे आपल्या नित्य उपासनेमध्ये स्नान, संध्या, उपासना हे दिल्लीला जाईपर्यंत माझं नियमित होणार नाही. माझ्या नैमित्तिक कार्याच्या व्यस्ततेमुळे मी दिल्लीस पोहोचू शकत नाही. माझे वयही झालेले आहे. आपण दिलेल्या पुरस्काराबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञ आहे. आम्हाला पुरस्कार मिळाला असं शांतपणे त्यांना लिहून पाठवून आले बाबा. सज्जनो, पाहता पाहता साल बाबांचं 97 वर्ष संपून 98 वर्ष लागलं. दरवर्षी आश्रमामध्ये
तिथे बाबांचा वाढदिवस व्हायचा. तुम्हाला सांगितलं की एका 95व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणेश्वर शास्त्री द्रविड तिथे आले होते आणि बाबांच्या वाढदिवसाच्या त्या दिवशी त्यांनी जे व्याख्यान दिलं, आशीर्वाद दिला, तेव्हा ते म्हणाले की पूज्य बाबांसारखा महात्मा इथे आज तुम्हाला शांतपणे बसलेला दिसतोय, पण या सत्पुरुषाच्या नुसत्या अस्तित्वाने या सावरगावच्या 100 किलोमीटर परिघामध्ये असलेल्या एकपेशीय प्राण्यांपासून बहुपेशीय प्राण्यांना पोषण करण्याची शक्ती यांच्या नुसत्या अस्तित्वात. एक संत नुसता देहात असला तरी त्याचं पुण्य, त्याचं सामर्थ्य इतक्या जीवांना तारून नेत असतं, असं गणेश्वर शास्त्री द्रविडांनी बोललेलं. ते मी स्वतः ऐकलेलं. एवढा महान आत्मा. चैत्र गुढीपाडवा सुरू झाला आणि बाबांनी प्रायोपवेशन म्हणजे अन्न घेण्यासाठी थोडासा नकार दिला किंवा बंद केला. सामान्य औषधोपचार, थकवा आला, सामान्य औषधोपचार सुरू होते आणि हळूहळू ग्लानी यायला सुरुवात झाली आणि मग थोडी तब्येत, कुठलाही व्याधी बाबांना, मी म्हटलं ना, वयाच्या 98व्या वर्षी मुखातले सगळे दात जसेच्या तसे. प्रकृती अतिशय उत्तम होती, अतिशय उत्तम. बाबा कृश झाले नव्हते, क्षीण झाले नव्हते, हातपाय कमी झाले असंही नाही. पूर्ण शरीर तसंच्या तसं तेजपुंज. आणि मग बाबांचे चिरंजीव संभाजीनगरला राहत होते. ते म्हणाले, बाबा आता विनंती करून तुम्ही इथे राहायला या, आपण डॉक्टरांना दाखवू. बाबांची इच्छा चतुर्देशला सोडून जावायची नव्हती, पण सर्व भक्तांच्या, घरच्यांच्या, नातनी, सुना, मुलं सगळ्यांनी आग्रह केला म्हणून बाबांना संभाजीनगरला नेलं. योग असा होता की त्यावेळेला बाबांबरोबर मला सावरगाव ते संभाजीनगर त्याच गाडीमध्ये जाता आलं. काय सांगू सज्जन, बाबा आणि मोठे, तेव्हा टाटा सुमो नावाची गाडी नवीन आलेली आणि छान होते म्हणून मधल्या सीटवर मोठे आणि बाबा बसले. समोरच्या ड्रायव्हरच्या सीटवर मी बसलो. सेवेकरी विद्यार्थी 2 होते, ते मागच्या सीट्सवर बसले. सकाळची दशमी वगैरे नैवेद्य झाला. थोडस बाबांनी दशमी दूध काहीतरी खाल्लं. मांडी घालून चतुर्वेदेश्वराच्या मंदिरात त्या गाडीमध्ये बसले, मांडी घालून. 5-5.5 तासानंतर, मला वाटतं 5 तासानंतर संभाजीनगरला त्यांच्या चिरंजीवांच्या घरी डॉक्टर दामोदर शास्त्री कस्तुरेंकडे आम्ही जेव्हा उतरलो, तेव्हा बाबांनी मांडी फक्त हलवली. असे ताठ शांतपणे जप करत असलेले बाबा, निरागस तेजपुंज आणि निरागस झालेला चेहरा, त्या डोळ्यातले भाव आणि लहान मुलासारखं आईकडे पाहत होते, मोठ्याईकडे. आईंच्या लक्षात आले. बाबा एक शब्दही बोलले नाही, पण आई मोठ्याईला कळाले की आई. आणि मोठ्याई म्हणाली, डॉक्टर खारकरांकडे जायचंय ना आपल्याला. लहान मुलाला एखादं लेकरू, आई कशी लेकराला समजते तसं बाबांवर, आपल्याला डॉक्टर खारकरांकडे जायचंय ना, तुमची तब्येत दाखवायची आहे ना. बाबांच्या चेहऱ्यावर, डोळ्यामध्ये निरागस बालकासारखे भाव. तब्येत दाखवली की मग परत आपल्याला आश्रमामध्ये यायचं. परत काय संबंध असतात, कसं वागलं पाहिजे आपण, किती उच्च प्रतीचं, पवित्र असलेलं, मंगलमय असलेलं, श्रद्धायुक्त असलेलं ते काही होतं. मला महाराजांच्या त्या वाक्याची फार आठवण की भाऊसाहेब माझ्यातलं प्रेम जर काढलं तर मी नाहीच. आणि लगेच म्हणाले, मला एका आईच्या प्रेमाशिवाय दुसऱ्या प्रेमाची कल्पना काय असेल. सज्जन, सगळं पाहायला मिळालं त्यांच्या कृपेने. औरंगाबादला गेले. वैशाख, ज्येष्ठ, आषाढ 3 महिने
व्याधी कुठलीच नाही, ग्लानी खूप होती, पडून असायचे, नाम सुरू असायचं, पुढे बोललं तर हळूच डोळे उघडून पाहायचे. त्या डोळ्यामध्ये तेज होतं, त्या डोळ्यामध्ये कारुण्य होतं, त्या डोळ्यामध्ये खूप प्रेम होतं, त्या डोळ्यामध्ये, त्या दृष्टीमध्ये कृपा दृष्टी होती, जे अनेक कल्याण. 3-3.25 महिने त्यांचे चिरंजीव डॉक्टर दामोदरकडे पदमपुऱ्यामध्ये बाबा राहिले. सत्याची दृष्टी काय असते, बाबांची जी खोली होती तिथे बाबांचे राम मांडलेले असायचे. एक कॉट इकडे आणि समोरचा कॉट मोठे दोघेही थकलेले. बाबांचं वय 98 तर मोठेचा 28. तरीही सेवा, सेवेत कुठेच पाणी घेता का, दूध घेता का, मोसंबीचा ज्यूस आणला घेता का, प्रेमाने, अतिशय प्रेमाने सगळी सेवा उत्तम. नातू सुना मुलं सगळे सेवेला सेवेकरी होते. ऋषिकेश आणि सचिन नावाचे 2 शिष्य महाराज बाबांचे होते. अतिशय अप्रतिम अशी सेवा. बाबांचे वस्त्र बदलणे, बाबांना स्नान घालणे, बाबांना गंध लावणे, बाबांना आसनावर बसवणे. बाबा म्हणजे मला थोडं पडायचं तर हळूच त्यांना टक्क्या देऊन अप्रतिम सेवा, अतिशय निष्ठेने सेवा. कृपादृष्टी काय असते ना, बाबा असे कॉटवर जिथे बसलेले असायचे, समोर खिडकी होती अशी, आणि त्या खिडकीच्या पलीकडे जो मोठा एक प्लॉट होता, ही पाहिलेली गोष्ट सर. गेली 50 वर्ष त्या प्लॉट मध्ये आजूबाजूची गवळी शेण आणून टाकायचं. सगळ्यांचा तो एक कॉमन उकंडा म्हणूया, सगळ्यांचं शेण तिथे येऊन पडायचं कंपाऊंडवरच्या पलीकडचं. बाबा बसले की सहज सहज बाबांचं चिंतन चालू असायचं. ते काही त्या प्लॉटकडे पाहत नाही, पण ती दृष्टी त्या प्लॉटवर पडली. सज्जनो, मी पाहिलेली गोष्ट आहे. बाबांनी देह ठेवल्यानंतर 2च महिन्यात तो प्लॉट एका मोठ्या बिल्डरने विकत घेतला आणि तिथे 5 मजली बिल्डिंग बांधली आणि त्या बिल्डिंगचं नाव आहे श्रीराम अपार्टमेंट. सुदैवाने त्यातला ग्राउंड फ्लोअरचं घर मला मिळालं बाबांच्या. मला हे सांगायचं नाही, मला सांगायचं काय सज्जनो, की जिथे सत्पुरुषाची दृष्टी पडते ना, जडाचं सुद्धा कल्याण होतं, तर जीवाचं होणार. म्हणून संतांच्या कृपा दृष्टी खाली करा. इथे महाराज बसलेले, इथे तुम्ही जसं वागाल त्याला तथाच करा. आपण कसं वागायचं, आपण कसं बसायचं, आपण किती वेळ बसायचं, हे तुमच्या माझ्या हातात आहे. आणि हा अभ्यास ते आहेत, ते आहे. महाराज म्हणाले ना, अरे देह म्हणजे मी नाहीच आहे, मी म्हणजे नाम. 3-3.5 महिने झाले बाबांचं जीवन कमी झालं, नकोच वाटायचं. त्यात काय परमेश्वरी लीला असतात, संकेत असतात, अनाकलनीय असतात. आणि बाबांचा सारखा ध्यास झाला. मला आश्रमात जायचं, मला चतुर्वेश्वराकडे जायचं, मला आश्रमात जायचं. त्यांची चिरंजीव, तिन्ही चिरंजीव, तिन्ही सुना, मुली, जावाई. अहो जावाई सुद्धा इतके श्रद्धावान की आपले सासरे नाही, महाराज आहेत हे आपल्याला लाभले, याचं भाग्य आहे असं जाण असलेले जावाई. सगळेजण सेवेमध्ये होते. बाबांची धाकटी कन्या उषाताई कोळपे म्हणून, त्या पण संभाजीनगरला राहायला आलेल्या होत्या. त्यांचाही सिडकोमध्ये. मग बाबा म्हणाले, मोठे म्हणाले, सगळे असं सांगताय, तुम्ही आता जेवण सुरू जर केलं, तुम्ही जर चांगलं खायला लागला तर दादा म्हणतो की तुम्हाला आश्रमात. श्रावणमध्ये सुरू झाला होता. दशमी, श्रावणमध्ये दशमीला थोडसा बाबांनी दूध भात खाल्ला. एकादशीला बगर दूध दिलं, ते थोडं खाल्लं. साधन द्वादशीला त्यांची मुलगी उषाताई कोळपेंकडे शेवटचे 8 दिवस बाबा तिथे गेले सिडकोमध्ये संभाजीनगर. त्यांच्याकडे साधन द्वादशी बाबा छान बोलायला लागले, छान प्रकृती झाली, थोडं खायला लागली. म्हणाले, चला आश्रम, मला चतुर्वेश्वर. द्वादशी, साधन द्वादशीचा नैवेद्य आणि दुपारच्या वेळेला संभाजीनगर म्हणून बाबांना घेऊन
बाबा गाडीतनं सावरगावला जायला निघाले. सज्जनो, हे सगळं मोठी पाहत होते आणि तिला स्पष्ट संकेत कळत होते की हे काय चाललं, पण मोठे कुणाला बोलतही नव्हते. चला सावरगावला जायचं. श्रावण मध्य द्वादशी 2006. बाबा आश्रमामध्ये संध्याकाळी पोहोचले. 3-3.5 महिन्यांपासून मोठी आणि बाबा आश्रमात नव्हते, पण सगळे विद्यार्थी, तिथला अध्यापक वर्ग, तिथला गाई राखणारा सगळेजण बाबांची वाट पाहत होते. बाबा येणार, बाबा येणार म्हणून आनंदी होते. बाबाची गाडी आश्रमात यायचाच वेळ की सगळ्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर भगवान की जय. चतुर्वेदेश्वर भगवान की जय. बाबा लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होते. स्मितहास्य होतं आणि त्यांनाही आनंद होता की मी चतुर्वेदेश्वराजवळ आलो. संध्याकाळची सायं उपासना झाली. बाबांनी थोडस दशमी दूध मुठ्यानी दिलं. सेवेकऱ्यांनी फार छान बनवलं. पुन्हा तिथे चतुर्वेदेश्वराच्या आश्रमामध्ये बाबांचे जे निवासस्थान होतं तिथे समोर देवघर, तिथे रामराय, बाबांचा कॉट असा, मोठ्याचा कॉट असा. मोठ्याही थकलेलीच होती. मला सेवा करायची हा जो भाव असतो आणि मलाच करायची, माझ्याशिवाय कोण करणार. करणारे सगळेच होते, करतही होते, पण हा जो भाव असतो ना सज्जन, की मला ही सेवा करायची, हे माझं आद्य कर्तव्य. छानपैकी हे झालं आणि बाबाही त्या दिवशी प्रसन्न होते, आनंदी होते, खूप आश्रमामध्ये आलेले होते. आणि संध्याकाळची दशमी दूध झालं. बाबा बोलत जरी होते, बाबांचा आवाज थोडा खालच्या स्तरात. दशमी वगैरे खाणं झाली आणि त्या पलंगावर बाबा पोरुडलेले होते आणि एकदम अतिशय मोठ्या आवाजामध्ये बाबांनी एक श्लोक म्हणला. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मधला सुभद्रा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम म्हणाले. श्रीरामचंद्रा करुण मोठ्या, इतक्या मोठ्याने श्लोक म्हटला की गोशाळेमधला सेवेकरी धावतच आला. बाबांनी इतक्या मोठ्याने कसं काय श्लोक म्हणला. बाबा तर आजारी 2-3 महिने, इतका मोठा आवाज. आता आले तर हळूहळू बोलत. तो आला तरी दुरून नमस्कार केला आणि बाबा शेवटचं वाक्य म्हणाले, रामा चला, रामा चला. श्रावणवती त्रयोदशी. त्याच्यानंतर 2 दिवस बाबा शांत पडून होते. मस्त छान नाम त्यांचं सुरू होतं. डोळे लावलेले होते. सगळ्यांना वाटत होतं ते ग्लानीत आहे. नवे नवे ते ग्लानीतच असतील, पण नाम मात्र थांबलेलं नव्हतं. भगवान रामाची मुद्रा समोर होती. म्हणाले काय, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा काही भेट सिवा मजलाच तुझं विघ्न. ही भावना आयुष्याच्या अखेरच्या क्षणी एवढी अर्थता त्या भगवंताविषयी केव्हा निर्माण होते सज्जन. जन्मभर जर अभ्यास केला. म्हणून रोज झोपताना महाराज म्हणाले, नाम घेत झोपा, बाकी सगळं सोडून द्यावं. दिवसभर प्रपंच केलाय भगवंता,
आता तुझ्या चरणी सद्गुरुनाथ झोपतो, नाम घेत झोपतो. मला दुसरं काही नको, मला नाम घेत झोपायचं, मला तुझ्या चरणी पडायचंय, मला तुझ्या चरणी यायचंय. ही हा अभ्यास जेव्हा रोज झोपताना जर केला ना, महाराज म्हणाले झोप हा छोटा मृत्यू असतो. जागे झालो तर बरं आहे, नाही कधी शेवटची झोप ठरत नाही का. पुन्हा अभ्यास करायचा. रामा चला आता म्हटले, 2 दिवस पुन्हा बोलले नाही सज्जनो. मोठ्याला नुसती खूण केली की मला झोपायचं. 2 सेवेकरी ऋषिकेशाने ते होते, त्यांनी बाबांना झोपून शांत झोपून राहील. चतुर्दशी गेली आणि अमावस्या, श्रावण अमावस्या आली. अमावस्येच्या दिवशी बाबांनी झोपून सगळी उपासना ऐकली. तिथे उपासना सुरू होती. बाबांना उठवे ना, पण डोळे उघडून पाहत होते, पूर्ण उपासना ऐकत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या श्रवणाने त्यांना कुणाचं दर्शन होत. वेदेश्वर तिथे आला, सद्गुरुनाथ त्यांच्या जवळच होते. कदाचित त्या सगळ्या दिव्य दर्शनाने बाबा सुखावून जात असतील आणि त्या नेत्रातून ते अश्रू पाझरत असतील. उपासना झाली, नाम सुरू होत. उपासना झाल्यावर मोठे मिळाले, पाणी घेता का थोडं. चमच्याने थोडं पाणी घातलं. थोडं दूध घेता का. बाबांनी पुकार आपले ओठ उघडून फक्त दाखवला. थोडं दूध प्यायले आणि एकाएकी एकदम ताप वाढला. आज पोळा होता, प्रचंड पाऊस सुरू होता. आश्रमापासून संकनपुरी नावाचं गाव 4 किलोमीटरवर, आष्टी नावाचं गाव साधारण 12-14 किलोमीटरवर. तरी तेवढ्या गडबडीत बाबांवर श्रद्धा असलेले संकनपुरीचे डॉक्टर आले. त्यांनी तपासले. ते म्हणाले ताप जास्त आहे, एकदम कमी नाही करता येणार, थोडीफार काही औषधोपचार करूया. बाबांच्या जवळ त्यांची 3 मुलं, सुना, मुली, सगळा आप्तेष्ट परिवार, संपूर्ण आश्रमातले विद्यार्थी, अध्यापक, सगळे मोठी आहे, सगळे जवळ. सगळेजण औषधोपचार तर सुरू होते, पण बाबाला आवडणारं नाम सगळेजण घेत बसलेले होते. प्रत्येक जण माळा घेत होता. माझ्या नामाने, तुमच्या नामाने तरी बाबांना बरं वाटेल म्हणून सगळ्यांचं मनापासून नाम सुरू होतं. सज्जन, श्रावण अमावस्येचा रात्र होती. पहाटे पहाटे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा लागला नव्हती आणि रात्रीचे 2 वाजले, 3 वाजले, 3:30 पावणे 4ची वेळ झाली. मोठ्याही जवळच होती आणि मोठ्याच्या लक्षात आलं 3:45 होत आहेत. त्यांची ध्यानाची आणि मानस पूजेची वेळ झाली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा लागली होती आणि 4:30 वाजून गेले. 4:45 होण्याची वेळ आहे. हा सगळा काळ बाबांच्या नित्याचा, मानस पूजेचा. 4:50 झाले. 24 ऑगस्ट 2006 पहाटेचे सकाळचे 4:50 झाले. अमावस्या संपलेली आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा सुरू झाली. ब्राह्म्य मुहूर्त आहे. तोच पवित्र चतुर्वेदेश्वराचा आश्रम, बाबाची नित्याची तीच ध्यानाची जागा. बाबा पलंगावर पडलेले. गेल्या 2-3 दिवसापासून आपण त्यांची प्रकृती आणि त्यांचं स्वास्थ्य सज्जन हो पाहतोय. आणि अशा अवस्थेमध्ये 4:55 बाबांनी झोपल्या झोपल्या पद्मासन घातलं. दोन्ही मोठी आवडल्या आणि दीर्घ श्वास घेतल्या बरोबर मोठी म्हणाली,
सगळ्यांना, अरे हे निघालेत, दर्भासन घ्या, यांना खाली घ्या. काय म्हणते 72 वर्ष गृहस्थाश्रम ज्या सत्पुरुषाबरोबर केला, आणि तो दिव्य परमात्मा असलेला आपल्याला जोडीदार म्हणून लागेल, तो निघाला हे जिला कळलंय, शांतपणे सांगते, अरे हे निघाले, दर्भासन झाला, त्यांना खाली घ्या. बाबांनी दोन्ही मुठी आवळल्या, दीर्घ श्वास आणि स्वतःचा प्राण ब्रह्मरंध्रामध्ये घेतला आणि 4 वाजून 55 मिनिटांनी आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी वेद कार्यासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, संस्कृतच्या भाषेसाठी यज्ञासारखं त्या चतुर्वेदेश्वराच्या, त्या भगवंताच्या, सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं, ते बाबा अनंतामध्ये, अनंताच्या प्रवासासाठी कायमचे निघून गेले. मोठ्याने सांगितल्याप्रमाणे सगळी योजना झाली. बाबांना खाली घेतलं. एक हुंका मोठ्याने दिला आणि काय म्हणाली मोठी आई, मला सोबत घेऊन आश्रमामध्ये आला होतात ना, आणि मला सोडून तुम्ही निघून गेला. शांत. सगळेजण रडायला लागले, तर मोठे म्हणाले, रडू नका, आता भजनाला सुरुवात. कोण सांगताय की ज्या माऊलीने 72 वर्ष या महापुरुषाबरोबर प्रपंच केला, तो महापुरुष आपल्याला सोडून गेला, तरी त्याने केलेला संस्कार, त्याने दिलेलं नाम, त्याची धर्मनिष्ठा, त्याची कर्मनिष्ठा माझ्यात जर उतरली नाही तर काय विवेक, काय सत्पुरुषाची पत्नी असते. ज्या पद्धतीने गोंदवलेकर महाराजांच्या पत्नी, ज्या पद्धतीने सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या पत्नी, त्या पद्धतीने मोठे सज्जनोत्थ वावरलेले असते. अतिशय शांत, अतिशय स्थिर. जे घडलंय ते भगवंताच्या, चतुर्वेदेश्वराच्या इच्छेने घडलंय. त्याचा स्वीकार समाधानाने करणं ही जीवनाच्या, संपूर्ण जीवनात केलेल्या नामसाधनेचं फळ. स्वतः पाहिलंय सज्जन, अनेकांनी पाहिलं. संपूर्ण जीवन अनुष्ठानमय. ध्यातो तुझी राजस योग मुद्रा असं जे म्हणाले ना, त्या योग मार्गाने बाबा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. सज्जनो, इथेच ही गोष्ट थांबत नाही. जसं नाथांचं जीवन, त्या नाथांसाठी तो शिखंड तिथे 12 वर्ष राहिला. हा चतुर्वेदेश्वर 1968 ते 2006 नवे बाबांसाठी चतुर्वेदेश्वर, बाबांसाठी चतुर्वेदेश्वराच्या ठिकाणी स्थिरावला. नाथांसारखं जीवन. 7 वाजता आकाशवाणीवरून सगळ्यांना बातम्या कळाल्या. गाड्यांचा ओघ, माणसांचा ओघ, संपूर्ण आश्रमाचा परिसर भरलेला. मोठ्याने सांगितल्याप्रमाणे लगेच भजनाला सुरुवात झाली. बाबांचा देह सगळ्यांना सहजतेने दर्शन घेईल अशा ठिकाणी ठेवला. बाबांना पद्मासनातच उभं असं ठेवलेलं होतं. सज्जनो, मी पाहिलेली घटना सांगतो. एखादं पांढरं संगमरवर अंधारामध्ये ठेवल्यावर जितक्या स्पष्टतेने एखादा स्फटिक चमकतो ना, आपण म्हणतो काय तेज होतं, आम्ही तेज पाहिलं, हे आपण नुसतं म्हणतो. परमेश्वर कृपेने बाबांचा देह ते आम्ही पाहिला. स्फटिकासारखा, इतक्या अंधार होता, लाईट गेलेले होते. बाबा असे स्पष्ट गोरे गोरे गोरे, किती गोरे ते संगमरवर इतके, असं तेज फाकत होत. सगळ्या निरोप गेले, सगळे आले. आणि संध्याकाळी बाबांचे विद्यार्थी नागनाथ शास्त्री कोडगिरकर, तेलंगणातले एक महान तपस्वी, त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्राग्नी बाबांना दिला गेला.
तत्पूर्वी बाबांचा देह एका छान याच्यामध्ये बसवण्यात आला, जसा आप्पांचा बसवला होता. बाबांचा देह असा मांडी घालून बसवला, सगळं व्यवस्थित बांधलं आणि चतुर्वेदेश्वराला एक परिक्रमा करून चतुर्वेदेश्वराच्या मंदिराच्या समोर बाबांचे अंतिम संस्कार करण्यासाठी जागा ठरली होती. बाबांच्या त्या निवासस्थानापासून चतुर्वेदेश्वराला अशी प्रदक्षिणा घालून इकडे जायचं होतं. आम्ही सगळे तिथे होतो. आज अंजली मॅडम नाही, तुम्ही अंजली मॅडमला विचारा. बाबांची ती अंतिम यात्रा जेव्हा चतुर्वेदेश्वराच्या मंदिरासमोर आली, अगदी आप्पांचं जसं तिथे झालं महादेवाच्या मंदिरासमोर, अगदी चतुर्वेदेश्वराच्या समोर आल्यावर बाबांची मान स्पष्टपणे खाली अशी झुकली, ती तशीच राहिली. अंतिम संस्कार झाले आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी कळलं सगळं हो असं का होतं. त्याचं कारण आहे, आपल्या शरीरामध्ये पंचप्राण असतात एवढंच आपल्याला माहिती आहे, पण या पंचप्राणांबरोबर 5 उपप्राण आपल्या बरोबर असतात आणि या 5 उपप्राणांपैकी धनंजय नावाचा एक उपप्राण असतो. तो देह जोपर्यंत अग्नीमध्ये किंवा त्याच्यात सम्मिलित होते तोपर्यंत तो कार्य करत असतो आणि तो धनंजय नावाचा उपप्राण अशा प्रकारचं कार्य करत असतो, असं स्वामी गोविंद देव गिरिजींनी आप्पांच्या अंतिम संस्कारानंतर तेजाचं चांदणं नावाचं एक पुस्तक त्यांचं ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा सांगितलं. तोच उपप्राण काम करतो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला बाबांचं अंतिम संस्कार झाले. आपण जो श्लोक म्हणतो, येशाम चरण सान्निध्य भयमुक्त ब्रह्माम्य, भय नाही ब्रह्म त्यांच्या चरण. येशाम चरण सान्निध्या भयमुक्तो ब्रह्माम्य, ज्ञानाप्तये तुतान वंदे यज्ञेशा गुरु. एवढं सगळं झाल्यानंतर अंत्यविधी व्हायच्या आधी 1, 2, 3 तासांनी मोठी आईनी त्यांची 3 मुलं, त्यांच्या मुली त्यांच्या आप्तेष्ट जवळ असताना सुद्धा त्यांच्या एका विद्यार्थ्याला, ज्याचं वय 60-62 वर्षांचं, जो बाबांच्या पाठशाळेत शिकलेला असा विद्यार्थी, वेदशास्त्र संपन्न, त्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं, अरे माझं केश वपन झाल्याशिवाय अंतिम संस्कार करता येणार नाही, तेव्हा त्याची व्यवस्था तुला करायची. आयुष्यभर जे धर्मशास्त्राप्रमाणे ज्यांनी आचरण केलं त्यांच्या सहवासात राहणारी त्यांची अर्धांगिनी नवे नवे सहधर्मचारी काय असते त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं. पण हे सांगण्याचं धाडस किंवा ही सांगण्याची सत्सद विवेक बुद्धी अशी जागृत झाली. एक स्त्री काय असू शकते? स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. ती शक्ती जीवनात कुठे कुठे काम कशा पद्धतीने करते हे भारतीय संस्कृती शिकवते. भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं स्त्रीचं अनन्यसाधारण महत्व सज्जन हो, तिची पवित्रता, तिची शक्ती, तिचं मांगल्य. महाराज म्हणाले, जोपर्यंत भारतीय स्त्रीच्या कपाळावर कुंकू आणि गळामध्ये मंगळसूत्र आहे म्हणजे तोपर्यंत ही कुटुंब व्यवस्था आणि हे धर्म, हा धर्म जिवंत राहील. ते ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. आपल्या नंतरच्या पिढींना तेच शिकवून तो वारसा त्यांच्याकडे हस्तांतरित करूनच आपल्याला आपला देव सोडायचा. पुढे 12 वर्ष, मोठ्याचं वय 88 वर्षांचं, 12 वर्ष मोठ्याने आपलं राहिलेलं जीवन नाम साधनेमध्ये व्यतीत केलं आणि वयाच्या 100व्या वर्षी 2018 साली मोठी आई सुद्धा आपलं संपूर्ण कार्य करून समाधानाने श्री महाराजांच्या चिंतनामध्ये आनंदाने निजधामाला. सज्जनो, एक कार्यक्रम नांदेडला झाला होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख स्थान आदरणीय बाबांना होतं. तेव्हाचे किशोरजी व्यास आणि आप्पा ते नांदेडच्या सिडकोला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले.
आदरणीय बाबा, आदरणीय किशोरजी शास्त्री आणि आप्पा तिघही व्यासपीठावर होते. तेव्हा आप्पा असं म्हणाले होते, त्यांनी कस्तुरी शास्त्रींना जेव्हा नमस्कार केला तेव्हा म्हणाले, नमस्कारा योग्य असे पाय आता राहिले नाही, मला नमस्कार करू द्या. आणि आप्पांनी कस्तुरी शास्त्रींना अतिशय प्रेमाने आदराने नमस्कार केला. ज्या दिवशी आप्पांनी सकाळी श्रावण मध्य त्रयोदशीला देह ठेवला उत्तर काशीला, तेव्हा बाबांचं वय 94 वर्षांचं. बाबा आश्रमामध्ये होते आणि बाबा सकाळी 5:15 उठले एकदम आणि मोठ्याला म्हणाले, अगं आपला अनंता गेलाय, मला स्नानाला पाणी द्या. कुठेच्या काही लक्षातच येईल, कोण अनंता, काही संदर्भ मोठ्याला लागेल. मोठ्याला वाटलं की यांना भास झाला, काही स्वप्न पडलं. नाही तुम्ही निजा म्हणून त्याला निजवलं. आणि 7 वाजता त्या दिवशी बातमी आली, श्री गोरख्याचे प्राचार्य अनंत दामोदर शास्त्री दामोदर आठवले उपाख्य स्वामी वरदानंद भारती यांनी आज पहाटे उत्तर काशीला देह ठेवला. बाबा आप्पा असा अनन्य संबंध आपल्याला पाहायला मिळतो. बाबा, दासगुरु महाराज, सद्गुरु प्रल्हाद महाराज हेही नांदेडला पाठशाळेमध्ये बाबांच्या आले होते. दासगुरु महाराज असा एक गोड संबंध या सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये सज्जन आपल्याला पाहायला मिळतो. आप्पांचं बाबांचं चरित्र दरवर्षी नित्य सांगावं याच्यासाठी वाटतं की सद्गुरूंच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचा सहवास मिळाला, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, सद्गुरूंच्या कृपेने त्यांची थोडीफार सेवा मिळाली, तेव्हा त्यांच्या प्रती काहीतरी आपण कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून तेची वर्णावे वाटे अधिक गोड मनसी ही चरित्र आपण स्वतःलाच सांगावी आणि त्याच्याबरोबर जर इतरांना सांगू, त्यांच्या जीवनात जर काही आनंदाचे क्षण आपल्याला देता आले, साधन मार्गावर चालत असताना काही अमूल्य असं मार्गदर्शन त्यांच्या चरित्रातनं आपल्याला मिळालं, तर या नामसाधनेमध्ये खरोखर आपल्याला खूप मदत होईल. सद्गुरु प्रल्हाद महाराज मी जेव्हा देह ठेवला 24 ऑक्टोबर 1979, 25 ऑक्टोबरला पूज्य श्री महाराजांचा ऑर्थोडोनिक संस्कार साखरखेड्याच्या आज जिथे समाधी मंदिर आहे महाराजांचं तिथे झाला. रात्रभर भजन झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराजांच्या त्या चितेवर संपूर्ण मारुतीरायाचं चित्र जसंच्या तसं सुंदर काढलेलं रेखीव असावं असं सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर रक्षा आणि अस्थि संकलन झालं. त्यानंतर अस्थि विसर्जन झालं. आदरणीय बाबा पूर्ण वेळ तिथे होते. त्याच्यानंतर सगळे विधी होऊन पडले. श्री महाराजांच्या अंतिम संस्कारानंतर बाबा जेव्हा सावरगाव साखरखेड्यावरून निघाले तेव्हा आपला सगळा समुदाय जो होता त्या सगळ्यांनी बाबांना अशी विनंती केली की बाबा श्री महाराज गेले देहाने, आता तुम्ही या गादीवर बसून महाराजांची पुढची गादी सांभाळावी. क्षणाचाही विलंब न करता बाबा म्हणाले, अरे काय बोलतोस, महाराज कुठे गेले? महाराज गेलेलेच नाही. त्यांनी सांगितलं मी रामानंद महाराजांच्या चरणी जातोय, मला तिथे राहायचंय. आणि दुसरं आपल्याकडे गादीची परंपरा नाही, ते गेलेले नाही. आणि ते गेलेले नाही हे किती सत्य आहे याची अनुभूती आपण घेतो. माझ्याकडे वेदसेवेचं कार्य दिले, सद्गुरु पदावर आरूढ होण्यासाठी सगळा समाज श्रद्धेने जेव्हा बाबांना सांगत होता तेव्हा सुद्धा तेवढ्याच विनम्रतेने ब्रह्मपूज्य सद्गुरु प्रल्हाद महाराजांच्या त्या महत्वाच्या गादीवर आपण बसायचं नाही असं ठरवून हा महात्मा पुन्हा चतुर्वेदेश्वराकडे जातो आणि चतुर्वेदेश्वराच्या चरणी आपला देह निजधामाला जातो. अशा त्या पवित्र महात्म्याच्या चरणी
विनम्र अभिवादन करूया. झालेली सेवा बाबांच्या, सद्गुरुनाथांच्या, नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला नित्याचा अभंग घेऊया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.